आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे पिंपळावरचे भूत. कवठे हे एक छोटंसं खेडं, 50-60 घरांची वस्ती. शहरापासून दूर असल्यामुळे तिथे अजून सुविधा पोचल्या नव्हत्या. सिमेंटचे रस्ते नाहीत, घराघरात नळ नाहीत. अहो एवढंच काय, गावात वीजही आली नव्हती. ह्या गावातील शाळा होती 4थी पर्यंत. 5वीसाठी मग मुलांना खामगावला जावे लागे. कवठे ते खामगाव 3 किलोमीटरचे अंतर होते. कच्चा रस्ता असल्यामुळे बरीच माती, दगड, खड्डे असा चंद्रावरचाच रस्ता होता साधारण. शामराव कासार, भीमराव चांभार, विठोबा तात्या गिरणीवाले, धोंडीबा सुतार असे कामात खूप व्यग्र असलेली लोक टोळके बनवून पारावर बसून रोज गावात नसलेल्या सुविधांबद्दल सखोल चर्चा करायचे. थोड्या वेळात कोणीतरी पानाची पुडी सोडायचं. सगळे एक एक पान तोंडात टाकायचे आणि मग वाघाच्या डरकाळ्यांसारखे वाटणारे आवाज कबुतराच्या गुटुरगू सारखे तोंडातल्या तोंडात यायला लागायचे. तोंड चालायच्या ऐवजी हात जास्ती चालायचे खुणा करून बोलायला. तर आजचा विषय होता गावाबाहेर जाणारा रस्ता आणि तिथेच असलेले पिंपळाचे मोठे झाड. आता एखाद्या झाडाबद्दल काय चर्चा करायची असते, पण हे काही साधेसुधे झाड नव्हते. त्याच्यावर म्हणे एक कवट्या नावाच्या मांत्रिकाचे भूत होते. खूप वर्षांपूर्वी त्यांनी बऱ्याच गावातल्या लोकांना जादू टोणा करून फसवले होते आणि म्हणून त्याला गावातल्या लोकांनी गावाबाहेर हाकलून दिले होते. तो जेव्हा मरण पावला तेव्हा इथे परत येऊन त्याने त्या पिंपळाच्या झाडावर आपले बस्तान मांडले होते. काही वर्षे त्यांनी कोणालाच काही त्रास दिला नाही. पण भीमरावच्या म्हणण्याप्रमाणे एका रात्री तो तिथून येत असताना त्याला कोणीतरी मंत्र म्हटल्याचा आवाज आला आणि मग एकदम कुठून तरी राख उडाली आणि त्याच्या डोळ्यात गेली. काही कळायच्या आत तो तिथून पळाला, पण मागे झाडावर कोणीतरी हसते आहे असे त्याला वाटले. झाले, आता गावात एकच भीती पसरली. पिंपळाच्या झाडावर भूत आहे जे अमावस्येला मंत्र म्हणते आणि मग जादू करून आपल्याला आंधळे करते. आता त्याच्यात स्वतःचे खोटे खोटे किस्से जोडून ते भूत आपल्याला वटवागुळ बनवते, आपले पाय उलटे करते आणि खास करून लहान मुलांना घाबरवायला तर ते भूत मुलांना सतत पाढे म्हणायला लावून दमवून टाकते. अशा एक ना अनेक अफवा पसरायला लागल्या. पारावर विठोबा तात्या बोलले, काल म्हण त्या झाडावर 2 वटवागुळे लटकली होती आणि ती मंत्र म्हणत होती. आव नाय, शामराव पुटपुटले. नुसते मंत्र नाही तर ती शिटी वाजवत मंत्र म्हणत होती म्हणे. आणि तिथेच पचकन थुंकले. धोंडीबा काहीतरी बरळला आणि सगळ्यांना काय समजले असे नसेल तरी त्यांनी नुसत्या माना हलवल्या. तिथून विहिरीवर जाणाऱ्या बायका, शाळेत जाणारी पोरं हे सगळे ह्यांच्या या बाता ऐकून तिथून पटापट निसटायची. काय सांगा, हे खरं असेल तर. कवठे गावचे बाबल्या, बाजी, हणम्या आणि पिंट्या हे 4घे वर्गमित्र. कवठे गावात 4थी पास झाले. 5वीसाठी त्यांनी खामगावच्या शाळेत प्रवेश घेतला. 5वी आणि 6वीची 2 वर्षे ते कवठे ते खामगाव चालत जात होते. आता 7वीचे वर्ष होते. अभ्यास वाढला होता कारण स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची होती. सकाळी कुठेही न थांबता लवकर आवरून शाळेत जायचे. पण दुपारी येताना जरा टंगळमंगळ करत कोणाच्या शेतात घुसून ऊस तोड, पेरूच्या बागेत झाडावरचे पेरू चोर आणि काहीच नाही तर पळण्याची शर्यत लावून त्या पिंपळाच्या झाडापाशी येऊन थांब, असा त्यांचा रोजचा कार्यक्रम होता. त्यांच्या आईबापाला जेव्हा हे कळले होते तेव्हा लय धुतला होता त्यांना. अरे पोट्ट्यांनो, कशापायी येतं त्या झाडाखालून? एक दिवस तुमचं पण वटवागुळ होईल आणि लटकल तिथंच आयुष्यभर. हणम्या म्हणाला,
अरे बा, मग बेस्ट आहे ना. आता सरळ उभा राहून माझ्या डोक्यात अभ्यास शिरत नाही ना. मग उलटा लटकून पटकन डोक्यात शिरल की, असं म्हणून खी खी हसत हणम्या तिथून सटकला. चौघं पोरं खूप वात्रट होती, पण मनाने खूप प्रेमळ. कोणाला त्रास होईल अशी मस्ती कधीच करायचे नाहीत. खामगाव हे जरा मोठे गाव होते. तिथे वस्ती पण भरपूर होती आणि त्यामुळे तिथे मोठी शाळा, खाण्याची हॉटेल्स, एक बँक, एस टी स्टँड आणि सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडायला पक्के रस्ते. खामगावमध्ये बऱ्याच वेळा शहरातून छोट्या छोट्या संस्था येत आणि तिथे पथनाट्य, एखादे व्याख्यान, भाषण असं लोकांमध्ये जागृती करायला कार्यक्रम करत. आज एक संस्था अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी तिथे एक पथनाट्य सादर करत होती. शाळेतील सगळ्या पोरांनी शाळेत जायच्या आधी तिथे उभे राहून ते पथनाट्य पाहिले. कोणी त्याच्यावर हसले तर कोणी उगाच टिंगल करायला टाळ्या वाजवल्या. कवठेगावच्या आपल्या पोरांनी पण ते नाट्य पाहिले आणि त्यांच्या डोक्यात एकदम सर्रकन एक ट्यूब पेटली. शाळेतून घरी जाताना बाबल्या म्हणाला, ते पथनाट्यवाले सांगत होते ते खरं असेल काय? भूतभीत काय बी नसतं काय? अरे मग आपल्या गावात का सगळे घाबरतात त्या पिंपळाच्या झाडाला? बाजी डोकं खाजवत म्हणाला. पिंट्या त्या चौघांमध्ये जरा हुशार होता. तो तिघांच्या मागून हळूहळू चालत येत होता, कारण त्याच्या डोक्यात खूप विचार पळत होते. तुम्हाला आठवतंय का, आपण लहान असताना शाळेत एक खेळ खेळायचो? पिंट्याने विचारले. कोणता? लंगडी? हणम्याने लगेच उत्तर दिले. एक गप्पे, लंगडी नाही. मग शिवणापाणी? अरे माकडा गपकी, ते पण नाही. कान गोष्टी. एकाने काहीतरी गोष्ट दुसऱ्याच्या कानात सांगायची आणि ती त्यानं पुढे सांगायची. गोलात सगळ्यांनी एकमेकांना सांगत जायची. शेवटी ती गोष्ट खरंच काय सांगितली होती आणि तिचं काय उलटं पालटं रूपांतर झालं हे सगळ्यांना कळतं. आपल्या पिंपळाच्या झाडाच्या भूताचं पण तसंच झालं असेल. कुठल्या घाबरट माणसानं एकाचं दोन करून सांगितलं असेल आणि सगळे टरकले असतील. आता ते भूत इतकं फेमस झालंय ना की त्याला पण मी खोटा आहे हे सांगायला नको वाटतं बहुतेक. चौघं त्या झाडापाशी येऊन थांबले. नेहमी ते झाड जरा भीतीदायक वाटायचे, पण आज ते एखाद्या डिटेक्टिव्हच्या तावडीत सापडलेल्या क्लूसारखे वाटत होते. चौघं त्या झाडाला गोल फिरून फिरून निरखून बघत होते. कुठे लांब हात दिसतायत का? कुठे लिंबू मिरची लटकतीये का? वरून कोणी उलटा लटकत खाली येतोय का? हे जरा जास्तच भीतीदायक झालं ना. बराच वेळ झाडाला बघून पिंट्या आजूबाजूचा परिसर बघायला लागला. झाड वेशीवर असल्यामुळे त्याच्या मागे बरीच झाडी होती. छोटं जंगलच म्हणा ना. त्या जंगलाच्या मागे दूरपर्यंत काही नव्हते, नुसते मोकळे मैदान. पिंट्या आणि बाजी त्या जंगलाच्या जवळ जायला लागले. तिथे खाली खूप दगड, माती आणि पालापाचोळा होता आणि झाडांच्या जवळ खूप छोटी छोटी फळं पडली होती. बाजीनी त्या झाडांना जरा धक्का दिला तर वरून अतिशय घाणेरड्या तार सप्तकात वटवाघुळं चित्कारली. बाजा, हाफ मॅड, कशाला उठवलंस त्यांना? आता येतील खाली आणि बसतील तुझ्या मानगुटीवर मंत्र म्हणत, बाबल्या ओरडला. सगळे घाबरून तिथून लांब पळत सुटले. आई बापाचा मार कोणी खावा परत? पण पुढील काही दिवस चौघंही सारखा हा विचार करत होते की कसं ते भूत तिथून कायमचे गायब करायचे. जेव्हा गावात सगळे लोक जमतील त्या दिवशी आपण ही भूताटकी पळवूयात. अरे पण कधी? एकादशी जवळ आली होती. पोरांनी ठरवले की ज्या रात्री गावात कीर्तन होईल त्याच रात्री आपण पण एक पथनाट्य करू. सर्व गावकऱ्यांना बोलवू आणि एकदाच त्या भूताला सगळ्यांच्या मानगुटीवरनं उतरवू. ठरलं तर. त्या रात्री सगळे गावकरी लवकर जेवण आटपून देवळात जमले. आज कीर्तन अगदी जोरात होणार होते.
गावात लाईट नसले तरी मोठे कंदील, टॉर्च आणि देवळातल्या दीपमाळेच्या उजेडात सगळ्यांना सर्व काही स्पष्ट दिसत होते. कीर्तन रंगात आले होते, पण मध्येच बाबल्या उठला आणि ओरडला, मला कोणीतरी मंत्र म्हटल्याचा आवाज येतोय. वाक्याच्या मधोमध कोणीतरी पूर्णविराम लावावा त्यासारखा सगळा कार्यक्रम एकदम थांबला. सगळे बाबल्याकडे आधी गोंधळून, मग चिडून आणि शेवटी घाबरून बघायला लागले. तो परत म्हणाला, नीट ऐका, मंत्र ऐकू येत आहेत का? अरे पोट्टा खरं बोलतोय, मला बी ऐकायला येतंय, कोणीतरी बोललं. हळूहळू आवाज वाढला. सगळी चिल्ली पिल्ली आईच्या मांडीत घुसली. सगळ्या बायका डोक्यावरनं पदर घेऊन स्वतःला लपवायचा प्रयत्न करायला लागल्या आणि सगळे शूरवीर बाप्पे लेंगे सांभाळत मनातल्या मनात राम 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 किंवा मरा 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 म्हणत आवाजाच्या दिशेने जायला लागले. जवळ जाऊन बघतात तर काय, पिंट्या एका जाड पाईपमधून जोरात हवा फुंकत होता आणि ती हवा कोणीतरी घोगऱ्या आवाजात बोलल्यासारखी ऐकू येत होती. कोणी काही बोलायच्या आत पिंट्या म्हणाला, आमच्या शाळेत विज्ञानाच्या तासाला सरांनी ऐकवले, कुठल्याही पोकळ निमुळत्या जागेतून हवा आरपार जाते तेव्हा त्याचा बेकार जोरात आवाज येतो. आपल्या पिंपळाच्या झाडामागे जी अशोकाची झाडे आहेत ना, ती एकदम जवळजवळ आहेत. त्याच्यातून जोरात वारा जातो तेव्हा हा असा आवाज होतो. हे तुमचा खोटा मांत्रिक खोटे मंत्र म्हणतो ते. अरे चा, असा लोचा आहे तर. पण तो चिडला तर राग फुकतो डोळ्यात. विचारा ह्याला. हो हो, माझ्या डोळ्यात फेकली होती, लय जळजळ झाली. ओ तात्या, नीट विचार करून सांगा, त्या रात्री लय वारा होता काय? हो होतं की. अहो, आपला रस्ता कच्चा आहे, सगळीकडे नुसती माती आहे आणि त्या जंगलाच्या मागं मोकळं मालरान आहे. तिकडून धूळ उडाली असेल. तुम्ही विचार न करताच त्या धुळीला राख राख म्हणायला लागलात आणि गावभर बोंबलत सुटलात. तुमचं ऐकून सगळे हेच बोंबलायला लागले. बघ बजा, कान गोष्टी अशाच खेळतात ना. पण ते वटवाघुळांचं काय, ती कुठून आली तिथं? आणि ते पण अचानक तो मांत्रिक मेल्यावर. अहो विठोबा तात्या, त्याचं पण उत्तर आहे आमच्याकडे. जेव्हा तो मांत्रिक इथं होता तेव्हा त्या पिंपळाच्या झाडामागे काहीच नव्हतं. छोटी छोटी रोपटं होती. तो जेव्हा मेला तेव्हा ती रोपटं मोठी झाली होती आणि ती अशोकाची झाडं झाली होती. त्या झाडाची फळं या वटवाघुळांना लय आवडतात, म्हणून त्यांनी तिथं आपली घरटी बांधली आणि पिंपळाला लटकायला लागली. अर्र तिच्या, शामराव म्हणाले, आमच्या हे लक्षातच आलं नाही की. पोट्ट्यांनो, हे सगळं तुमच्या कशा लक्षात आलं रे? काय रे हणम्या, तू खरंच उलटा लटकलास का काय झाडाला? एकदम डोकं गर गर गिरणीसारखं चालायला लागलं. हणमाच्या बापानं एक टोला हाणलं. अरे बा, आमच्या शाळेत विज्ञानाच्या तासाला सरांनी आम्हाला लय प्रयोग शिकवले आणि खामगावला आम्ही एक पथनाट्य पण पाहिलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आले होते. भूत, पिशाच्च, चेटूक, बाबा, तांत्रिक, मांत्रिक हे सगळं कसं खोटं आणि बनावट आहे हे त्यांनी समजावलं आणि आम्हाला आपल्या गावची आठवण झाली. बाबल्या म्हणाला, आता तुम्हाला सगळ्यांना नुसतं सांगितलं असतं तर तुम्ही आम्हाला दोपटलंच असतं ना, म्हणून असं नाटक करून समजवायला लागलं हो. अरे पण अजून एक प्रश्न आहेच की, भीमरावला मंत्र म्हटल्याचा आवाज कसा आला? अहो मामा, आम्ही ती पण चौकशी केली. त्या दिवशी भीमराव काका जेव्हा तिकडून येत होते त्यांच्या मागून धोंडीबा काका येत होते. नेहमीप्रमाणे तोंडात पान असल्यामुळे त्यांनी तोंडातल्या तोंडात भीमराव काकांना हाक मारली, पण ती शेवटी तोंडातच गोळत राहिली आणि काकांना वाटलं मागून कोणीतरी मंत्र पुटपुटतंय. ऐला, धोंड्या,
असं झालं होतं. सांगितलं का नाहीच रे आधीच. भीमराव काका गरजले. धोंडीबा काकांचे उत्तर परत तोंडातच राहिले. सगळेजण जोरात हसले आणि एकदाचे पिंपळाच्या झाडावरचे, लोकांच्या मानगुटीवरचे आणि मुलांच्या पाढ्यातले भूत पळून गेले. आपल्या चौकडीला शाबासकी मिळाली आणि अथक प्रयत्नानंतर काही महिन्यात गावात वीज आली. त्याचबरोबर घराघरात नळ आणि शेवटी पक्के रस्ते सुद्धा. आता पारावर पान खात नवीन विषय मिळाला होता. कुठल्या मंत्र्याला निवडून द्यायचे? वीज पुरवणाऱ्या, पाणी पुरवणाऱ्या, रस्ते बांधणाऱ्या का पिंपळावरच्या भूताला?